आता बातमी आहे अजित पवारांसंदर्भात। अजित पवार प्रशासकीय कामांमध्ये सक्रिय झाले आहेत। पुण्यातील विकास कामांचा पवार यांच्याकडून आढावा घेण्यात आलाय। पुण्यातील सारथी संस्थेच्या संचालकांची त्यांनी भेट घेतली आहे आणि या कामासंदर्भात आढावा देखील घेतलाय। पुण्यातील विकास कामांचा अजित पवार यांनी आढावा घेतलाय। अजित पवार प्रशासकीय कामांमध्ये सक्रिय झालेत। पुण्यातील विकास कामांचा पवार यांच्याकडून आढावा घेण्यात आला। पुण्यातील सारथी संस्थेच्या संचालकांची त्यांनी भेट घेतली आहे आणि त्याच वेळी त्यांनी विविध विषयांवरती चर्चा देखील केली आहे। या संस्थेसंदर्भात त्यांनी संपूर्ण माहिती देखील जाणून घेतली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता सक्रिय झाल्याचे बघायला मिळतात। प्रशासकीय कामांमध्ये ते सक्रिय झालेत। पुण्यातील विकास कामांचा पवार यांच्याकडून आढावा घेण्यात आलाय। पुण्याचा पालकमंत्री कोण होणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। मात्र त्या अगोदरच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील विकास कामांचा आढावा घेण्यास कुठेतरी सुरुवात केल्याचं दिसतंय। पुण्यातील जी सारथी संस्था आहे त्या संस्थेच्या संचालकांची अजित पवार यांनी भेट घेतली आहे। त्यांच्याकडून सविस्तर माहिती देखील जाणून घेतली आहे। शिवाय चर्चा करून आता पुढे नेमकं अजित पवार या संस्थेसंदर्भात कोणती पुढे माहिती देत आहेत ते बघावं लागेल। याविषयी खरं तर आपण बघतोय पुण्यातील सारथी संस्थेच्या संचालकांची अजित पवार यांनी भेट घेतली आहे।